सोलापूर शहरात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांचा संयम सुटू लागला आहे। 4 दिवसांनी मिळणारे पाणी आता 8 दिवसांनी येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। विशेषतः हद्दवाढ भागात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील हैदराबाद रोड आणि घरकुल परिसरात गेल्या 8 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प असल्याने संतप्त महिलांनी घागर मोर्चा काढत महानगरपालिकेवर धडक दिली। या मोर्चात स्थानिक नगरसेवक अजय पोन्नमही सहभागी झाले होते। महिलांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला आक्रोश व्यक्त केला। पाणी द्या, पाणी द्या, आमच्या हक्काचं पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, आमच्या हक्काचं पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, आमच्या हक्काचं पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, आमच्या हक्काचं। महानगरपालिका अधिकाऱ्यांचा पाणी न देणाऱ्या सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांचा झोन अधिकाऱ्यांचा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा भर उन्हात पाण्यासाठी होणारा संघर्ष सहन करावा लागत असल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली। यावेळी नगरसेवक अजय पोन्नम यांनीही प्रशासनाचा निषेध व्यक्त करत तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। 11 मधून भाग 11 मधून आम्ही बोलत आहे। 10 दिवस झाले आम्हाला पाणी आलेलं नाही। आम्ही किती दिवस असं सहन करायचं? शेवटी प्रत्येक वेळेस हेच आहे। आमचे नगरसेवक आमच्या पाठीशी आहेत। त्यांनी देखील सगळ्या अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर 2 दिवस अडतो तो तासाला सोडतो अर्ध्या तास। 7 वाजल्यापासून आम्ही रोडवर उतरलेलो आहे। दुजा भाऊ का करू लागलेत? म्हणजे कसं आहे ना, हद्दवाढ भागातल्या लोकांना पाणी सोडायचं नाही आणि त्यांच्याकडनं टॅक्स घेत नाही म्हणून असं शेर आम्हाला मारून द्या। आम्ही पुढे काय करायचं ते आम्ही करू। पाणी सोडायचं रोज टँकर सोडतो म्हणतात। टँकर सोडून आमच्या भागामध्ये महिलांना भांडं लावायचे कामं नाही महानगरपालिकेने करतात का? आम्हाला काही नको, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला पाहिजे। तुम्हाला नागरिकांना घेऊन आंदोलन करावं लागतंय, काय नेमकं प्रकार आहे? मला असं वाटते की हे अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून करण्याचा प्रयत्न चालू आहे। मी अगोदर बोललो की इलेक्शनच्या अगोदर पाणी पुरवठा सुरळीत होता, त्यावेळेस कोणतीही अडचण नव्हती। मग इलेक्शन झाल्यानंतर काय अडचण अशी आली की पाण्याचे एवढं नियोजन बिघडलेलं आहे। आज उजनीमध्ये पाणी नाही आहे का? तिथेही पाणी आहे, मग पाणी पुरवठा विस्कळीत होतोच कसा? ह्याचाही प्रश्न, ह्याचं उत्तर जे आहे त्यांनी अधिकाऱ्यांनी द्यावं। आज महिला इथं आलेल्या आहेत, महिला एवढ्या उन्हात बाहेर आल्या, ती खूप खेदाची गोष्ट आहे। मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा निंदनीय कुठली गोष्ट नाही आहे। आणि आज जसं शहरात पुरवठा होतो तसं समानप्रमाणे हद्दवाढ भागात देखील 3 दिवसाआड पाणी पुरवठा व्हावा। जसं टॅक्स सगळ्यांना समान आहे त्याचप्रमाणे सगळ्यांना समान पाणी पुरवठा व्हावा, हीच आमची मागणी आहे। ह्याच्यासाठी आम्ही जनतेसोबत आहोत, कारण की मुद्दा जो आहे अडचणी जनतेची आहे, प्रशासनाची नाही आहे। सत्ताधारी असून देखील तुम्ही आंदोलनाला या ठिकाणी आहात। महापौर आणि आमदार साहेबांचं पण याच्यामध्ये जे आहे पूर्णपणे ते म्हणजे प्रयत्न करत आहेत की कसं पाणी पुरवठा। तुम्हाला माहीत असेल की आपले आमदार देवेंद्रदादा कोटे त्यांनी देखील म्हटले की रोज पाणी पुरवठा करण्याचं जे नियोजन ते करत आहेत। आज 1400 कोटी रुपये त्यासाठी त्यांनी म्हणजे जे आहेत मंजूर जे आहेत ते प्रक्रिया चालू आहे। त्याचे 892 कोटी हे मंजूर झालेले आहेत। आणि पाणी जे आहे आज महापौर ज्यावेळेस निवडून आले, महापौर झाल्यानंतर पहिली बैठक त्यांनी पाण्यासाठी घेतली होती। अधिकाऱ्यांचं त्यावेळेस देखील हेच होतं की साहेब आम्ही लवकरात लवकराचं नियोजन करू 15 दिवसात। अद्याप देखील 15 दिवस झालेले नाही आहेत। तर मला असं वाटतं की अधिकाऱ्यांचं प्रशासनाचा निषेध आपण केला पाहिजे। आणि आता जर का त्यांनी लवकरात लवकर पाण्याचा जर का मुद्दा सॉल्व्ह नाही केला तर आम्ही प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष हे आमने सामने येतील।